हीट स्ट्रोकला रामराम. कच्च्या कैरीचं पन्ह बाजारातील इतर कोल्ड्रिंक्सना विसरायला भाग पाडेल. ह्या आमच्या झाडावरच्या कैऱ्या आहेत, लेकीने आणि ह्याने तोडून आणलेल्या. साधारण 7-8 कैऱ्या, मोठ्या असतील तर 6, स्वच्छ धुवून कोरड्या करून साल काढून घ्यायच्या आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्यांवर शिजवायच्या. समर ज्यूस सिरीजमधले रेसिपीज बघताय ना? कुठले ज्यूस ट्राय केले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कैऱ्या थंड झाल्या की सगळा गर काढून घ्यायचा. ह्या कैऱ्यांचा 1.5 वाटी गर निघाला आहे. त्यासाठी 1 वाटी भरून गूळ घालून मिक्सरला फिरवून घेतले की गाळून घ्यायचे. मग त्यात 1 चमचा वेलदोड्याची पूड, थोडंसं केशर आणि चवीनुसार मीठ आणि आवडत असल्यास जिरेपूड घालून मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचे. एकदम स्मूथ असं मिश्रण तयार होते. हा पल्प महिनाभर अगदी छान टिकतो. एका बाटलीत भरून तुम्ही हवं तेव्हा पन्ह करून पिऊ शकता. पन्ह करण्यासाठी पल्पमध्ये गरजेनुसार गार पाणी घालून नीट ढवळून घ्यायचे. थोडीशी पुदिन्याची पानं आणि बर्फ घालून सर्व्ह करायचे. अँड एन्जॉय युअर होममेड फ्रेश पन्ह. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून लाईक अँड कमेंट करायला विसरू नका.